नमस्कार मैत्रिणो, राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। इथे बघा, हा साडीतला कपडा काढलेला आहे आणि त्याची आपल्याला डिझाइन बनवायची। तर बघा, इथे मी बॅक कट करून घेतलेला आहे। इथे आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची। बघा, रुंदी मी 2.5 इंच घेतली आहे आणि गळ्याची उंची मी 10 इंच घेतली आणि खालच्या बाजूला मी 3 इंच घेतलेला आहे। डिझाईनचा गळा असल्यामुळे खालच्या बाजूला मी 3 इंच घेतलेले आहे। तर इथे कॅनव्हास पेपर मी डबल फोल्ड करून घेतलाय। तर इथे आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची। इथे आपल्याला डायरेक्ट कॅनव्हास पेपर वरती डिझाइन आखायची। तर बघा, गळ्याची रुंदी 2.5 इंच घ्यायची आणि गळ्याची उंची आहे 10 इंच। खालच्या बाजूला पण मी 3 इंच घेतले आणि हा चौकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे। तर इथे पहा, आता आपल्याला डिझाईनची खूण करून घ्यायची। इथे पहा, या पद्धतीने आपल्याला डिझाइन आखायची। इथे बघा, पानाचा शेप आहे। तर बघा, छान असा पानाचा आकार आलेला आहे। पाहू शकता आपण, गळ्याची उंची जी होती त्याच्या खाली 1 इंच पानाचं टोक आलेला आहे। तर ते आपल्याला पॅच लावायचा आहे, म्हणून मी खाली घेतलेला आहे। आणि बाहेरच्या बाजूला पण आपल्याला 1 इंचच्या अंतरावर बाहेरचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि आतला पॅच आपल्याला या पद्धतीने आखून घ्यायचा आहे। तर पाहू शकता, आपली डिझाइन आखून झालेली आहे आणि उरलेला कॅनव्हास पेपर कट करायचा आहे। तर पहा, मी कॅनव्हास पेपर कट करून घेतलाय। त्यानंतर बघा, इथे आपल्याला दुसऱ्या बाजूला आतल्या गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला असा डार्क करून घ्यायचा आहे। हे दुसऱ्या बाजूला छापल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूला मार्किंग होते। तर पहा, इथे लाईट दिसते ना, त्यानंतर त्याच्यावर डार्क करून घ्यायचंय। तर आपली दुसरी बाजू आखून झालेली आहे आणि हा जो साडीतला कपडा आहे, इथे आधी आपल्याला माप चेक करायचे आणि नंतर त्याला मध्यभागी जॉईंट देऊन घ्यायचा आहे। तर बघा, इथे आपल्याला असा जॉईंट द्यायचा आहे। इथे बघा, मी असा जॉईंट देऊन घेतलाय आणि आता आपल्याला उलट बाजूने कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि गळ्याच्या मध्यभागी थोडंसं कट करून घेतलेला आहे। आपला कॅनव्हास पेपर हलवू नये म्हणून इथे शिलाई मारून घ्यायची। तर पहा, किंवा मग इस्त्री केली तरी चालते। इस्त्री केल्यामुळे कॅनव्हास पेपर जो आहे तो कापडाला चिटकतो। तर बघा, जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच कपडा ठेवायचा आहे। ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। कात्रीने थोडंसं कट मारायचे, म्हणजे ते फोल्ड व्हायला सोपं जातं। तर बघा, या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। व्यवस्थित फोल्ड करायचा आहे। इथे बघा, कपडा फोल्ड करून झालेला आहे। त्यानंतर बॅग जो आहे त्याला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचंय। तर इथे पहा, या पद्धतीने अस्तर जोडायचे। पूर्ण अस्तर जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला उलट बाजूने गळ्याच्या मध्यभागी खूण करायची, खाली पण करायची आहे। तर पहा, आपल्याला पॅच जोडताना खाली तिरका होऊ नये म्हणून आपल्याला खाली पण खूण करून घ्यायची आणि असं मध्यभागी ठेवून शिलाई मारायची, किंवा मग पिना लावल्या तरी चालतील। त्यानंतर बघा, इथे जी आपण मार्किंग केलेली आहे त्याच्यावरनं शिलाई घ्यायची। तर पाहू शकता, बरोबर त्याच्यावरनच घ्यायची आहे। एका वेळेला जर नाही व्यवस्थित आली तर परत एकदा आपल्याला त्याच्यावरतून शिलाई मारून घ्यायची आणि पाव इंच अंतर सोडून मधला कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे या पद्धतीने कट करायचा आहे। त्यानंतर बघा, आठवणीने हा जो मधला पॅच आपण कॅनव्हास पेपरवरती आखला होता तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला पॅच तयार करायचा आहे, तो साईडला ठेवून द्यायचा।
इथे बघा मी कात्रीने थोडेसे कट्स मारून घेतलेत. त्यानंतर आपल्याला सोलट बाजूने असं घेऊन त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची. तर बघा या पद्धतीने आपल्याला दाब शिलाई द्यायची. आतल्या बाजूने दाब शिलाई मारून झाल्याच्या नंतर बाहेरच्या बाजूने पण आपल्याला शिलाई मारायची. तर बघा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तर हा आपला बाहेरचा पॅच तयार झालेला आहे. आता आपल्याला मधला पॅच तयार करायचा आहे. तर इथे पण मी डबल फोल्ड कॅनव्हास पेपर घेतलाय आणि तो आखून घ्यायचा आहे. जो पॅच जो आहे तो आखून घ्यायचा आहे. ते पहा या पद्धतीने आखायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला 1 ते 1.25 इंच अंतर ठेवायचे आणि अशी खूण करून घ्यायची. आणि बघा काही वेळेला काय होतं की दोन्ही पॅच एका बाजूचे होतात, तर असं होऊ नये म्हणून आपल्याला खूण करून घ्यायची. तर इथे मी पॅच कट करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा तो पॅच आपल्याला अस्तरवरती कट करायचा आहे. इथे पाहू शकता मी पॅच ठेवलेला आहे आणि त्याच मापाचा अस्तर कट करून घेतलंय आणि जास्तीचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि इथे पहा एकावर एक अस्तर ठेवायचा आहे आणि जी आपण खूण केली होती ती अशा दोन्ही समोरासमोर करून घ्यायच्या. तर बघा या पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे आपले दोन्ही पॅच एका बाजूचे होणार नाही. तर इथे आता शिलाई मारून घ्यायची आणि जास्तीचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे. तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ते सुलट बाजूने करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. तर बघा व्यवस्थित दाब शिलाई मारायची. इथे आपले दोन्ही पॅच तयार झालेत. त्यानंतर मध्ये त्रिकोण लावायचे आहेत, त्यासाठी आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याला शिलाई मारायची. असे आपल्याला 2 किंवा 3 त्रिकोण लागणार आहेत. आता आपला मधला पॅच तयार झालेला आहे. आता त्याला लेस लावून घ्यायची. तर मी साडीच्या कलरची लेस लावलेली आहे, कारण ब्लाउज पीस खूप डार्क आहे आणि चमकतोय पण जास्त, त्याच्यामुळे गोल्डन कलरची लेस लावली नाही. तर पहा इथे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित लेस लावायची. त्यानंतर दोन्ही पॅच असे समोरासमोर ठेवून जो आपण मधला पॅच कॅनव्हास पेपरचा कट केला होता तो ठेवायचा आहे आणि त्याच्या मापाने कपडा कट करायचा आहे. तर बघा मी दुसरा पण पॅच त्याच मापाचा करून घेतलेला आहे. दोन्ही पॅच एकसारखे करायचे. त्यानंतर इथं पॅच जोडताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. जो आपण कॅनव्हास पेपरचा पॅच तयार होता तो आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि त्याच मापाने आपल्याला मधला पॅच लावून घ्यायचा आहे. तर असा व्यवस्थित लावायचा आहे आणि त्याला हलवू नये म्हणून पिना लावायच्यात. तर बघा मी दोन्ही पॅच या पद्धतीने ठेवले आहेत आणि त्याला पिना लावून घ्यायच्यात. त्यानंतर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्याच्या नंतर मध्यभागी जे आपण त्रिकोण तयार केले होते ते असे ठेवायचे आणि त्याला शिलाई मारून घ्यायची. इथे आपल्याला 2 ते 3 शिलाया मारायच्या आहेत, म्हणजे ब्लाऊज घातल्याच्या नंतर निघणार नाही. तर अशी पक्की शिलाई मारून घ्यायची.
बाहेरच्या बाजूला पण इथे लेस लावून घ्यायची। तर बघा या पद्धतीने आपल्याला लेस लावायची आहे। लेस छोटीच आहे आणि छान दिसते। इथे आपली लेस लावून झाली आहे। आता आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचे आणि कमरेची पट्टी पण जोडून घ्यायची। कमरेच्या बाजूला नंतर हात शिलाई करून घ्यायची। तर इथे आपली डिझाइन तयार झाली आहे। पाहू शकता खूप छान अशी डिझाइन तयार झाली आहे। कशी वाटली डिझाइन नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि डिझाइन शिकण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा।